नमस्ते. मी एकदा असंच माझ्या फ्रेंडसोबत चर्चा करत असताना मी तिला जस्ट विचारलं, की तुझ्याकडे कोणी असं ॲस्ट्रोलॉजर वगैरे आहे का? तर तिने मला श्वेता मॅमचा नंबर सजेस्ट केला आणि श्वेता मॅमचा ॲड्रेस वगैरे शेअर केला. मी सडनली श्वेता मॅमच्या तिथे पोहोचले. म्हणजे मी लगेच असं जात नाही कुठे, पण मी तिथे पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर मॅडमला मी माझे प्रॉब्लेम्स वगैरे सगळे सांगितलं. तर तर मग मला मॅडमने त्याच्यावर काही रेमेडीज दिल्या, काही ब्रेसलेट्स दिले. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागतील. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला एकदम क्लॅरिफाय केल्या आणि त्यामधून मला बरेचसे रिझल्ट आले. तर मला पहिला रिझल्ट आल्यानंतर मी त्यांना लगेच माझ्या रेस्टॉरंटचा प्रॉब्लेम सांगितला की रेस्टॉरंट टाकलं आहे आणि रेस्टॉरंट टाकल्यापासून असे असे प्रॉब्लेम येत आहेत. तर मॅडमने मला रेस्टॉरंटसाठी काही शांती वगैरे, काही पूजा वगैरे करायला सांगितल्या, त्या मी केल्या. एक्सपेन्सिव्ह आहे, पण खूप रिझल्ट आहे. 100% त्याचा रिझल्ट आहे. आणि पुणे लोकेशनसाठी मॅडमला येण्यासारखं जमत नसल्यामुळे मॅडमच्या अपॉइंटमेंट वगैरे घेऊन त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून मॅडमने मला प्रॉपर रिझल्ट दिलेला आहे. आणि त्यामध्ये चेंजेस असे आहेत की ज्या रेमेडीज मॅम देतात त्या अगर अगदी योग्य रीतीने केल्या तर त्यातनं 100% रिझल्ट आहे. आपण विचार करतो की ॲस्ट्रॉलॉजरकडे जाऊन काय होतं का, हे होतं का, ते होतं का, बट असं काही नसतं. काही गोष्टी आपल्याला विश्वासावर ठेवून चालायच्या असतात. माझ्या करिअरमध्येही ग्रोथ होत आहे आणि पर्सनल माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्येही मॅडमने मला खूप हेल्प केली आहे. इवन तो मला जराही प्रॉब्लेम आला, मी लगेच मॅडमला मेसेज किंवा कॉल करते. मॅडम मला लगेच रिप्लाय बॅक करतात. बिझी असतील त्या तरी रात्री रिप्लाय करतील. आणि माझं मॅडमसोबत जे रिलेशन आहे ते क्लायंट म्हणून एक खूप कमी आहे. आम्ही दोघे खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आणि त्या मला आईसारख्या आहेत. त्या मला मुलीप्रमाणेच जपतात. सगळ्या गोष्टी मला त्या मुलीप्रमाणेच सांगतात. त्याच्यामुळे मी त्यांना देवापेक्षाही खूप जास्त मानते आणि माझ्यासाठी त्या एक देवच आहे. आणि नशिबाने त्याही महादेवाच्या भक्त आहेत आणि मीही महादेवाची भक्त आहे. आणि माझ्यासाठी त्या एक महादेवाच्या ह्यामध्येच आहेत. थँक्यू सो मच श्वेता मॅम. तुम्ही माझ्या लाईफमध्ये आल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या आणि माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाले. थँक्यू सो मच.